झोपेच्या गोळ्या? प्रियदर्शनी असं काही करतील असं आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. का स्वतःला एवढा त्रास करून घेतायत त्या? मी म्हटलं ना तुम्हाला साईमा, 4-5 दिवसांपासून त्या खूप अस्वस्थ आहेत. त्यांचा स्वतःवरचा संयमही तुटत चाललाय. खंडू जनीवर एवढ्या कधीच ओरडल्या नव्हत्या त्या आई होऊ शकत नाहीत म्हणून त्या स्वतःला खूप त्रास करून घेत आहेत. आपण त्यांना या त्रासातून वाचवण्यासाठी काय करू शकतो देवयानी? रणवीर, राजे आणि आम्ही असा प्रयत्न एकदा केला होता, पण त्या नताशामुळे सगळं प्रकरण आमच्या संघाशी आलं. पण साईमा, मग आपण काहीच करायचं नाही? आपण नुसतं असं गप्प बसायचं? आपण काही केलं नाही तर त्यांची घुसमट अजूनच वाढत जाईल. नाही साईमा, आपल्याला लवकरच काहीतरी करायला हवं. त्यांचं दुःख असं मी बघत बसू शकणार नाही. केतकी, यू नो, तुझ्या मॉम अँड डॅडला भेटणं ना माझ्याकरता खूप मोठा सरप्राईज होतं. खूप भारी वाटलं तुझ्या मॉम अँड डॅडला भेटून. खूप सही आहेत ते. हे बाय द वे, याच्या आधी त्यांच्याशी ओळख का नाही करून दिलीस माझी? अरे, याआधी कधी गरजच वाटली नाही म्हणून. म्हणजे मी माझ्या मॉम डॅडला खूप चांगलं ओळखते. तू आता त्यांची हेल्प केली आहेस ना, म्हणून तुझ्याशी इतक्या प्रेमाने वागले. नाहीतर एरवी असंच सहज भेटला असतास ना तर त्यांचं खरं वागणं कळलं असतं. एक 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 मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की त्यांचं आत्ताचं वागणं खरं नव्हतं? केतकी, सांग ना, असं का वाटतं तुला? अरे, कारण मी त्यांची मुलगी आहे. खूप चांगलं ओळखते त्या दोघांना. डॅड नेहमीच त्यांच्या बिझनेसच्या टेन्शनमध्ये बिझी असतात आणि मॉम तिच्या किटी पार्टी, सोशल फंक्शन्स त्याच्यात बिझी. तुला माहिती आहे अमोल, आमच्यातलं अंतर तेव्हा वाढलं जेव्हा त्यांनी मला हॉस्टेलला पाठवलं. त्यामुळे आई बाबा म्हणून त्यांच्याशी हक्काने काय बोलावं, त्यांना काही सांगावं असं नातंच उरलं नाही रे आमच्यात. कम ऑन यार केतकी, आफ्टर ऑल ते तुझे मॉम अँड डॅड आहेत. या आय नो, मे बी म्हणूनच अजूनही त्यांना रिस्पेक्ट देते, त्यांचा मान ठेवते. पण खरं सांगू अमोल, मनापासून प्रेम करावं असं नाही वाटत रे. केतकी, तुला असं नाही वाटत की हे जे तुझं त्यांच्याबद्दलचं जे मत आहे त्यामुळे तुमचं रिलेशन स्पॉइल होऊ शकेल? वाटतं ना. मग त्यासाठी काही करावं असं नाही वाटत तुला? तुला असं वाटतंय अमोल की मी काय प्रयत्नच केले नाहीये? यू थिंक आय हॅव नॉट ट्राईड एट ऑल? जस्ट डझंट हेल्प या. आय थिंक they don't love me anymore. Hey, Ketki, listen. तुमच्या दोघींसाठी मी पुस्तकं आणली आहेत. पुस्तकं? गर्भसंस्कारावरची आहेत. नक्की वाचायची आहेत दोघींनी. प्रिया वहिनी, तुम्हाला आता काही हालचाल जाणवते का पोटात? आता तर तू राजेश शिर्क्यांच्या वारसाची आई होणार आहेस ना, आणि हे सुख आम्हाला फक्त तुझ्यामुळेच मिळणार. देऊ देऊ अगं,
आपल्या कुलदेवीची शपथ घेऊन सांगते, आजपासून माझं बाळ मी प्रिया वहिनींना दिलं. आजपासून माझं बाळ मी प्रिया वहिनींना दिलं. जन्माला आल्या क्षणीच ते बाळ मी प्रिया वहिनींच्या ओटीत घालेन. आणि माझं बाळ प्रिया वहिनींचं बाळ म्हणून वाढेल. माझं बाळ प्रिया वहिनींचं बाळ म्हणून वाढेल. आई म्हणून मी त्याच्यावर कधीच हक्क दाखवणार नाही. कम ऑन केतकी, प्रत्येक मॉम अँड डॅडला त्यांची मुलं आवडतात ना. त्यांचं वेगळं असतं रे. आता फॉर एक्झाम्पल तुझे मॉम डॅडच घे ना. अंकल किती कामात बिझी असले, किती बिझी असले तरी तुझ्यासाठी घरासाठी वेळ काढतातच ना. आणि आंटी त्या तर सतत तुझ्याबरोबर असते. मला सुद्धा फक्त हेच हवं होतं रे. डॅडने कमवलेल्या पैशापेक्षा कितीतरी जास्त प्रेशियस त्यांचं प्रेम मला हवं. केतकी, डोंट गेट नर्वस यार. आपण काढू ना याच्यातून काहीतरी मार्ग. आय डोंट थिंक एनिथिंग विल हेल्प अमू. ओके, फॉरगेट इट. लेट्स प्ले अ गेम. आत्ता हां, आपण आपले मॉम डॅड एक्सचेंज करूया का? बोल. जस्ट किडिंग यार. वेडा आहे. काय बोलतेस तू? तुला कळत नाहीये देऊ, भावनेच्या भरात तू काहीही बोलतेस. देवयानी, तू समंजस आहेस. हा निर्णय घेण्यापूर्वी थोडा विचार करावास असं आम्हाला वाटतं. मी निर्णय घेतलाय साईमा, आणि विचार करूनच घेतलाय, भावनेच्या भरात नाही. देवयानी, तो घेतलेल्या निर्णयाचा पुढे काय परिणाम होणार आहे याची कल्पना आहे का तुला? परिणाम होतील ते माझ्या आयुष्यावर होतील ना. प्रिया वहिनींचं दुःख मी नाही बघू शकत. त्यांना खूप त्रास होतोय, मला कळतंय. म्हणूनच साईमा, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी मी एवढंच करू शकते, आणि तेच मी केलं. काय केलंस देव? काय केलंस हे? अगं, स्वतःच बाळ दुसऱ्याच्या ओटीत काढणं म्हणजे स्वतःच काळीच काढून देण्यासारखं आहे. तू फक्त तुझं बाळ आम्हाला देत नाहीयेस देव, तुझं आई पण देतेस, ज्याच्यावर आमचा नाही. फक्त तुझा हक्क आहे, जो आम्ही कधीच हिरावून घेणार नाही. नको करून घेऊस इतकं मोठं पाप आमच्याकडून देव. हे वजन नाही सोसणार आम्हाला. नको नको एवढे उपकार करूस देव. देवयानी, आम्हाला वाटतं की एकदा तू आदित्य राजांशी याबद्दल बोलावंस.
त्यांचंही मत विचारावंस. विक्रमला मी समजवेन साहेब. मी जे काही केलंय ते ह्या घराच्या आनंदासाठीच केलंय. माझं कर्तव्य समजून केलंय आणि विक्रम त्याला कधीच नकार देणार नाही. हे जे तू करतेस ना ते आम्हाला अजिबात मान्य नाही. जे तुझ्या भाग्याचं आहे ते तुझं आहे. जे तुझ्या हक्काचं आहे ते फक्त तुझं आहे देव. त्याच्यावर आम्ही कधीच हक्क सांगणार नाही. आणि आमच्या सुखासाठी तू हा जो काही वेडेपणा करतेस ना तो आम्ही तुला कधीच करू देणार नाही. कधीच नाही. साक्षीचा पण अजून फोन नाही आला. कुठे राहिला हा मुलगा? येईल अमोल परत, घाबरू नकोस. त्याला काही नाही होणार. अमोल, अमोल, अरे अमोल राजा कुठे होतास रे तू? कुणी मारलं तुला सांग मला. अरे केवढं लागलंय तुला? अरे काय? मॉम, आय एम ऑल राईट. तू का घाबरलीस एवढी? तुझ्यामुळे. कुठे होतास कुठे तू? आम्हाला मी 700 ठिकाणी फोन केले, 50 ठिकाणी तुला शोधायला धावत गेलो होतो. तुला घरातून जाताना सांगून जात नाही का? डॅड, हो तुम्ही एवढे का प्रश्न विचारताय? अहो अमोल, अरे तुझी काळजी वाटते म्हणून बोलतायत ना ते. तू ये बस. केतकी ये. अरे बाहेर जाताना सांगता येत नाही का तुला? बस. थोडासा प्रॉब्लेम झाला डॅड. मी ज्यावेळेला इथून बाहेर पडलो त्यावेळेला एक मुलगा एका बाईची पर्स घेऊन पळाला. आणि शेवटी तो मुलगा पळूनच गेला. पण मी ती पर्स त्या मुलाच्या तावडीतून सोडवली. तुला रस्त्यावर एक स्टंट करायला कोणी सांगितलं होतं अमोल? हो डॅड, स्टंट काय त्यात? त्या बाईला मी मदत केली, हे चांगलं नाही का केलं मी? तसं नाही रे, पण यात जर तुला काही झालं असतं तर? मॉम, मी लहान आहे का आता? जाऊ दे आता. तू सुखरूप घरी परत आलास ना, एवढंच आमच्यासाठी खूप आहे. आंटी, तुम्हाला माहिती आहे अमोलनी कोणाची मदत केली आज? माझ्या मॉम डॅडची. ती पर्स ॲक्च्युली माझ्या मम्माची होती. म्हणजे इतका वेळ तू? हो, मी केतकीकडेच होतो. केतकीचे मॉम अँड डॅड मला तिच्या घरी घेऊन गेले. पण काय? आय एम सॉरी. अगं त्या सगळ्या गडबडीत माझा मोबाईल कुठे पडला मला नाही कळलं. या. तुमच्याकडे कसा आला? रस्त्यावर पडला होता, एका माणसाने आणून दिला आम्हाला. त्यांनी दिलेल्या अर्धवट माहितीमुळे हा सगळा गोंधळ झाला. काय करत बसतोस? हो काय करताय? सॉरी. देवनं घेतलेला निर्णय स्वीकारणं जरासा अवघडच जाते. तिचा तो निर्णय ऐकून धक्काच बसला खरा. पण बघायला गेलं तर देवनं घेतलेला निर्णय योग्यच आहे. शिवाय खरातील गोष्ट खरातच राहील.
प्रियाच्या पदरात या घरातलं मूल यावं यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही. प्रियदर्शनीचं मन वळवणं आता जमायला हवं. पण रणवीर, त्याचं काय मत होईल देवयानीच्या निर्णयावर? हॅलो. कसं आहे आमचं बाळ? आम्ही दोघंही मजेत आहोत. तुझी खूप आठवण येते, लवकर ये. झालं आमचंही काम आता इकडे आटपत आलंय. आम्ही लवकरात लवकर येऊ. आणि हे बघ, आम्ही येईपर्यंत आमच्या बाळाची नीट काळजी घे. त्याला त्रास देऊ नकोस. खरं तर त्याला सोडून जायला मनच होत नव्हता, पण इकडचं कामही खूप महत्त्वाचं होतं, त्यामुळे यावं लागलं आम्हाला. पण आता नाही. आता आम्ही परत आलो की त्याला सोडून कुठेही जाणार नाही, त्याला आणि तुला. देवयानी, हा. काय झालं? तू बोलत का नाहीस? नाही, काय नाही. तू लवकर ये. तुझी खूप आठवण येते. खूप मिस करते तुला. आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय, तुम्हाला दोघांनाही. देवयानी, काय झालं? नाराज आहेस का आमच्यावर? देवयानी, ठीक आहे, आम्ही आता फोन ठेवतो कारण आम्हाला निघायचं काम आहे. बाय, नंतर बोलूया. तुम्ही अमोलवर जरा जास्तच चिडलात. म्हणजे एवढं काही चिडायची गरज नव्हती. केतकी होती समोर, तिच्या समोर असं रागवणं बरं दिसतं का? ठरवून नाही केलंय मी. त्याची काळजी वाटली म्हणून बोललोय. मला त्याची काळजी वाटते हे मला कळतं, पण त्याला कसं समजवणार? आणि हे असं चिडून का? मोठा झाला ना तो आता, सगळं कळतं ना त्याला. मग आपल्या आई वडिलांचं रागवणं हे काळजीपोटी असतं, हे नाही कळत त्याला? अहो, तो मोठा झालाय म्हणूनच त्याला समजवण्याची गरज आहे. आपल्या ह्या रागवण्याचा त्याने जर चुकीचा अर्थ काढला आणि उद्या तोही जर हो, माझं चुकलंच जरा. मी एवढं नको होतं रागवायला. पण मी तरी काय करू अभिलाषा? श्रावूला गमावल्यापासून आता कोणाशी समजुतीने बोलायची ताकद माझ्यात नाही राहिलेली. तुम्हीच आजपर्यंत मला सांगत आलात ना, अभिलाषा स्वतःवर नियंत्रण ठेव. कॉलेजमध्ये मुलांना शिकवता, त्यांना समजून घेता, मग स्वतःच्याच मुलाच्या बाबतीत असं का वागता? आज तुमच्याकडनं जे काही शिकण्याचा मी प्रयत्न करते तेच तुम्हाला समजवण्याची वेळ आली माझ्यावर. आय एम सॉरी. माझा ताबा नाही राहिला स्वतःवर. काय झालं? खूप रागावला का तो? मी बोलू का जाऊन त्याच्याशी? नाही, नको. मी आता त्याच्याच खोलीत जाते, बोलते त्याच्याशी. रणवीर राजे, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचंय. देवयानी संदर्भात काही असेल तर आमची काही ऐकून घ्यायची तयारी नाही. रणवीर,
किती दिवस तुम्ही असा देवयानीबद्दल राग मनात धरून बसणार आहात? अहो, नताशाचं खरं रूप आपल्याला देवयानीमुळे कळलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून तिनं आमचा प्राण वाचवला, तरी तुम्ही अजून तिच्यावर राग राग करताय. तुम्हालाही शोभत नाही रणवीरराजे. हेच बोलायला आला होता? नाही, याही पेक्षा एक मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ज्यामुळे तिच्या मनाचा मोठेपणा तुम्हाला कळेल. कोणती गोष्ट? प्रियदर्शनी गरोदर नसताना ती गरोदर असल्याचं आपण सगळ्या जगाला सांगितलं. नताशामुळे आपण खोट्यावर खोटं बोलत गेलो, याची पूर्ण जाणीव देवयानीला आहे. त्यामुळे आता तिनं आपलं मूल प्रियदर्शनीच्या पदरात टाकायचा विचार केलाय.